माननीय माजी उपमहापौर भरतजी नखाते साहेब म्हणते. माननीय महापौर साहेब, विषय क्रमांक 31, अग्निशमन अधिकारी श्री पुरुषोत्तम जाधव यांची निर्गमित केलेल्या अग्निसुरक्षा अभिप्राय ना हरकत प्रमाणपत्रे NPC तांत्रिक शिफारशी व संबंधित कारवाई यामध्ये विभागीय नियमभंग, कर्तव्यात कसूर, निष्काळजीपणा, गैरवर्तन, अकार्यक्षमता अथवा अधिकार मर्यादेबाहेरील कार्यवाही झाली आहे काय असा मी महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 च्या कलम 56 अन्वये चौकशी करून आवश्यक शिस्तभंगात्मक कार्यवाही करण्याबाबत गेल्या महासभेत आपल्याला सुचवले होते. त्याबद्दल मला माहिती काही मिळेल का? महापौर साहेब, या पत्रामध्ये जर आपण पाहिलं तर बरंच काहीतरी म्हणजे या नव्या मुंबईमध्ये दादागिरी हा विषय बोललं तर हरकत नाही. दादागिरीच म्हणावं लागेल. राजकीय दबाव म्हणजे राजकीय दबाव कोणाचा? तर कोणत्या तरी अधिकाऱ्यावरती म्हणजे घाबरून त्यांच्या दहशतीखाली एखाद्या अनधिकृतला पण अधिकृत करायचं का? जर तसं असेल तर त्यांची मला ओळख करून द्या. किंबहुना अशा पद्धतीचं काम या नव्या मुंबईमध्ये कुठे कुठे झालंय याची मला माहिती मिळावी. त्याचप्रमाणे आता आपल्या सचिव मॅडमनी वाचलं, परंतु ज्यांनी लिहिलंय ते जर माझ्या समोर आले तर बरं होईल. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगावं की ह्या सगळ्या गोष्टी मागे कोण आहे. या ठिकाणी नॉर्मल एखाद्या दुकानदाराने मार्जिनल स्पेसमध्ये जरी आम्ही काही गोष्टी केल्या तर ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई केली जाते. परंतु आता या एवढ्या मोठा गोड बंगाल हा काय प्रकार आहे? आयुक्त साहेब, आपण वाचन जे झालं त्याचं ते काही ऐकलं का? असा प्रकार चालतो का? त्या ठिकाणी कोणीतरी दबाव केला, मग मी त्यांचं नाही ऐकलं, मग माझ्यापेक्षा वरिष्ठ कोण आहे? कोण? काय काय नाव घेतलं ते? काय नाव त्यांचं? केकान. म्हणजे मगाशी आले तेच. वाटत पण नाही या शहराचं मोठं हे करू शकतात, शहराचा मोठा विकास. जर अशा प्रकारे जर काम चालत असेल तर गेले 5 महिन्यापासूनच आम्ही सगळे बॉडीवरती बसलोय. मग त्या मधल्या कालखंडामध्ये किती असा काळा गैरप्रकार झाला असेल. इथं सुरुवात झाली, आम्ही त्या अधिकाऱ्याची चौकशी करायला गेलो, ही काहीतरी वेगळंच मिळालं. मला त्या अधिकाऱ्याला बोलवून त्यांच्याकडनं मला थोडीशी माहिती मिळाली तर बरं होईल. आपल्या काय नाही अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन स्पष्ट बोलावं सभागृहाच्या समोर. त्यांनी पत्र दिलंय. तर केकन साहेब कोण आहेत? मी मगाशी ओळखलं नव्हतं, त्यांना बोलवावं. केकन साहेबांना बोलवावं. कारण महत्वाच्या खात्यावर जर अशा पद्धतीची लोक बसली तर लवकर आपण नवी मुंबई ढासळून जाईल. आम्ही कोणत्याही नागरिकांना वेठीस धरण्यासाठी इथे आलेलो नाही. आणि रिडेव्हलपमेंट आम्ही काचेच राहतो. आम्ही व्यवसाय नाही केला, आम्ही समाजसेवा केली. मी आपलं 2 मिनिटं मला बोलून झाल्यानंतर तुम्ही बोला. आपण स्वतःवर घेऊन या ठिकाणी मला आपल्याला फक्त एवढंच बोलायचं आहे की नव्या मुंबईमध्ये हा विषय आमचा नव्हता की कुठची सोसायटी काय. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीच्या, अजून सुद्धा सांगतो,
कोणी जर दबावाखाली, हे सभागृह कशासाठी आहे? अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन द्यायला आम्ही सगळे नगरसेवक आहोत. या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमी असलेले काही लोकांनी दबाव ठेवला किंवा अन्य कोणी काय तुम्हाला सांगितलं, पण आमचं म्हणणं असं आहे की नव्या मुंबईच्या आमचा एक नागरिक, आमचा मतदार नव्हे तर आमच्या शहराचा विकास हा आमचं मोठं स्वप्न आहे. या ठिकाणी माझ्यासारख्या एखाद्या व्यक्तीला समाधानी ठेवण्यासाठी चुकीची कामं करून जर त्या ठिकाणी विकास होत असेल तर तो चुकीचा आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.